नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये नारी महोत्सवाची सांगता. पत्रकार हा राजकारण आणि समाजकारणाचा कणा. श्रेया कदम. मुंबई गोवा महामार्ग जाधववाडी वारकरी मठ येथे स्कूटीचा अपघात, महिला जखमी. चिपळूण येथील शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार संपन्न. खेडची कोमल बुटाला ठरली दापोली कृषी विद्यापीठाची सुवर्ण पदक विजेती. आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या अध्यक्षपदी लायन अविनाश दळवी तर सेक्रेटरीपदी लायम उत्तम कांबळे. सविस्तर वृत्त. खेड तालुका पत्रकार संघातर्फे नगर परिषदेच्या सहकार्याने आयोजित नारी महोत्सवाची सांगता गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यांच्या हस्ते 10 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. 5 गरजू महिलांना दुबई येथील उद्योजक बशीरबाई हजवानी यांच्या वतीने शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आलं. यावेळी श्रेयाताई कदम म्हणाल्या, माध्यमांमध्ये काम करताना नारी महोत्सवासारखे समाजाला दिशा देणारे उपक्रम पत्रकार राबवत आहेत. यावरून राजकारणाचा आणि समाजकारणाचा कणा म्हणजे पत्रकार आहेत हे स्पष्ट होतं. यावेळी श्रेयाताई कदम यांनी नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, खेड पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, सुप्रिया पवार, माजी नगराध्यक्षा वैशालीताई कवळे, बिपिनदादा पाटणे, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, सुनील दरेकर, संजना कुडाळकर यांच्यासह महिला व्यावसायिकांच्या स्टॉलना भेटी दिल्या. दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:25 खेड येथून कळबणीच्या दिशेला जात असलेल्या ॲक्टिवा स्कूटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला असून या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीज धाम 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि अपघातग्रस्त फरहद पेटकर वय 45 राहणार खेड यांना घेऊन उतेकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. यावेळी रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी मदत कार्य केलं. भाजपा प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोषजी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथील शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार संपन्न झाला. या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशा, अपेक्षा आणि विश्वास दिसत होता. नागरिकांनी मांडलेल्या समस्या मनापासून ऐकून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी दिलासा देण्यात आला. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपल्या सर्वांच्या अडीअडचणी कमी करून त्यांना दिलासा देणं, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणं हीच लोकसेवेची खरी प्रेरणा आहे. आपला विश्वास, आपलं प्रेम आणि आपला पाठिंबा या बळावर जनसेवेचा हा प्रवास पुढेही अधिक जबाबदारीने सुरू ठेवणार आहे, असं मत संतोष साखरे यांनी यावेळी व्यक्त केलं. या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, संतोष नलावडे उपस्थित होते. खेड येथील कोमल उल्हास बुटाला हिनं आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केलंय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे पार पडलेल्या 44व्या पदवीदान समारंभात तिनं MSc वनशास्त्र या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावलं. हा पदवीदान समारंभ माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पार पडला. वनशास्त्र महाविद्यालयात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत कोमलने हे यश मिळवलं. तिच्या या यशामुळे खेड शहराचं नाव लौकिक वाढलंय. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं अभिनंदन करण्यात येतंय. श्री मुरली मनोहर पतसंस्थेचे अध्यक्ष आणि नगरसेवक श्री संजयजी मोदी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजयभाई बुटाला, शैलेशभाई सुरा, ॲडव्होकेट सिद्धेश बुटाला, उल्हास बुटाला आणि स्वरदा उल्हास बुटाला आदी उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या 2026-27 या वर्षासाठी
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी लायन अविनाश दळवी, सेक्रेटरीपदी लायन उत्तम कांबळे, खजिनदार लायन संदीप मोरे, उपाध्यक्षपदी लायन सागर करवा यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज CBSE वेरळमधील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केलं. यामध्ये सिया शेट्टी 96.40%, रुद्र घोसाळकर 94.20%, आर्शिया पालेकर 84.40% यांनी उत्तम गुण मिळवून प्रशालेमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलाय. सिया शेट्टी हिनं IT आणि आर्य केळकर यानं मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. तसेच आदिती बांद्रे 81.40%, ईश्वरी घाडगे 81.20%, आर्य केळकर 80.40% या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करून प्रशालेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुरकर, प्राचार्य डॉक्टर SS अली, विनोद कुमार सिंग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये खेड शहराध्यक्ष प्रणव म्हापुसकर यांच्यासह युवकचे तालुका अध्यक्ष स्वराज गांधी यांचा समावेश आहे. प्रणव म्हापुसकर आणि स्वराज गांधी यांनी खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या समवेत प्रथमेश सुर्वे, राजेश कदम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षात योग्य मान सन्मान दिला जाईल असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला. मृत्यूपश्चात आपला देह विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी यावा या दृष्टीनं देहदानाचं महत्त्व असतं. देहदान करतानाच नेत्रदान किंवा त्वचेचं दानही करता येतं. देहदान हे महादान आहे, यात सर्वांनी सहभागी व्हायला हवं असा संदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी दिलाय. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून देहदानाची चळवळ का महत्त्वाची आहे, देहदान आणि अवयवदान यातला नेमका फरक काय, देहदान करण्यासाठी कोणते नियम अटी आवश्यक असतात, अशा सर्व बाबींवर सविस्तर पद्धतीने सोनाली सावंत यांनी रेशम जाधव यांच्याशी बातचीत केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आतापर्यंत 14 देहदान केली गेली असून हा सगळा प्रवास या संदर्भात असलेले लोकांचे गैरसमज इत्यादी बद्दल रेशम जाधव यांनी दिलेली माहिती ही उपयुक्त अशी आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे असून हा कार्यक्रम AIR रत्नागिरी या YouTube चॅनेलवरही ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी अंधेरी पश्चिम मुंबई येथे एक महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स संपन्न झाली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज्यभरातील फ्लॅट मालकांच्या हक्कांशी संबंधित गंभीर प्रश्न, रिअल इस्टेट क्षेत्रातील अनियमितता तसेच गृहनिर्माण, पुनर्विकास आणि सोसायटी व्यवस्थापनाशी निगडीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः कन्व्हेन्स आणि डीम्ड कन्व्हेन्स रिडेव्हलपमेंट प्रकल्पातील अडचणी, बिल्डरकडून होणाऱ्या विलंब आणि अनियमितता तसेच फ्लॅट धारकांच्या कायदेशीर हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या परिषदेत संस्थापक संचालक CS रेड्डी, अध्यक्ष दीपक भानुशाली, सरचिटणीस संदीप भोसले, संचालक ॲडव्होकेट जीवन दत्त आरगडे आणि सुमित आचार्य यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. दिनांक 19 एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने जिल्ह्यात होणारे संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनारी हॉटेल्स आणि पर्यटन स्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 आणि मुलाचे वय 21 असणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करत ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि शाळांचे मुख्याध्यापक यांनी विशेष लक्ष ठेवावं असं सांगण्यात आलं. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस विभाग तसेच चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर तात्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आलंय. रायगड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं जिल्हाधिकारी जावळे यांनी नमूद केलं. देवी युराई मानाईच्या कृपेने वडगाव बुद्रुक ग्रामसेवा संघ मुंबई संस्था 75वा वर्धापन दिन म्हणजे अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहे. दिनांक 1 मे 2026 ते 3 मे 2026 या कालावधीत सुवर्णकाळ सोहळा साजरा करण्यात येतोय. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन वडगाव बुद्रुक ग्रामसेवा संघ मुंबई मार्फत करण्यात आलंय. याचबरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी, दीपवाहिनी.